नमस्कार मित्रांनो, मैं आरजे प्रियंका। कहते हैं शिक्षक और छात्र, इनका संबंध बिल्कुल वही है जिसके माध्यम से ज्ञान विकसित होता है। एक सुपर्ब स्टोरी तुमच्यासाठी। एकदा एका गावामध्ये पोफळेबाई नामक शिक्षिकेने अंगणवाडी सुरू केली। मुलांना अ आ ई शिकवता शिकवता बाई मुलांवर संस्कार सुधारू जाऊ लागल्या। मुलं सुद्धा आनंदाने शिकत होती। बाई मुलांना सांगायच्या की तुमच्या अंथरुणाचा जो भाग तुमच्या पायाजवळ येतो त्यावर छोटीशी खूण करून ठेवा, कारण आपल्या पायाला धूळ लागलेली असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी तोच भाग जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे येईल तुमच्या लक्षात येईल। इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बाई मुलांना सांगू लागल्या। मुलं शिकली, मोठी झाली आणि आता मेडिकल कॉलेजला आली। एके दिवशी त्यांच्या मेडिकल कॉलेजचे शिक्षक त्यांना ह्यूमन बॉडी संदर्भात काहीतरी सांगणार होते। मुलं ही अगदी उत्सुक होती, आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे। त्या दिवशी खरं तर बॉडीची चिरफाड होणार होती। ती समोर बॉडी पांढऱ्या कपड्याने झाकलेली होती। शिक्षक आले, त्यांनी बॉडीवरचा पांढरा कपडा उघडला आणि मुलं चट दिशी मागे सरकली, ओक्साबोक्सी रडू लागली। शिक्षकालाही कळेना की अचानक झालंय काय, मुलं घाबरलीत की काय। त्यावेळी मुलं सांगू लागली, सर आम्ही या बॉडीची, या देहाची चिरफाड कशी करू शकतो? या आमच्या पोफळेबाई आहेत, ज्यांनी आम्हाला अंगणवाडीला शिकवलं, मोठं केलं, सक्षम बनवलं। त्यांच्या देहाची चिरफाड आम्ही कशी काय करू शकतो? हे ऐकून शिक्षकालाही 2 मिनिटं कळेना की सांगावं काय। तोही शिक्षकच। त्यांनी मुलांना सावरलं आणि सावरत सावरत सांगितलं, अरे वेड्यांनो, तुम्ही स्वतःला नशीबवान समजायला पाहिजे, कारण ज्यावेळी तुमच्या बाई या जगात होत्या त्यावेळी त्या तुम्हाला अंगणवाडीला शिकवायला आल्या, आणि जेव्हा त्या आता या जगात नाहीयेत तर त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्या तुम्हाला मेडिकल कॉलेजला शिकवायला आलेल्या आहेत। ही छोटीशी गोष्ट आपल्याला आठवण करून देते कि शिक्षक और सड़क दोनों एक जैसे होते हैं। खुद जहां है वही रहते हैं, पर दूसरों को अपनी मंजिल तक जरूर पहुंचाते हैं।